नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे गजानन चव्हाण ब्लॉग यूट्यूब चॅनलवरील सफर समृद्धीची या सिरीजमधील. आपण मागचा व्हिडिओ शेवटचा म्हटलो होतो, परंतु तो शेवटचा नसून आज पुन्हा एकदा आपण लाईव्ह स्ट्रीमिंग पण जी घेत आहोत. मोबाईलमध्ये कॅमेरा पण एवढा काही खास नाही, परंतु मी तुमच्यापर्यंत लाईव्ह पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर आज आपण पाहत आहोत की महाराष्ट्रामध्ये जो सर्वांना उत्कंठा लागलेली होती की समृद्धी महामार्ग कधी ओपन होणार आहे, आज त्याचं इनॉग्रेशन होणार आहे. त्यासाठी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे या ठिकाणी येत आहेत आणि याचं लवकरच आपल्याला उद्घाटन होणार आहे हे पाहायला मिळणार आहे. आणि आपण येऊन पोहोचलेलो आहोत आता इगतपुरी बोगद्याच्या ठिकाणी. या बाजूला आपल्याला बॅक साईडला इगतपुरीचा बोगदा पण पाहायला मिळेल आणि समोरच्या दिशेला हे इंटरचेंज पण पाहायला मिळेल. चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला. अद्याप जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, व्हिडिओ संपूर्ण पहा, लाईक जरूर करा. तर या ठिकाणी पाहतोय की बऱ्याचशा प्रमाणामध्ये फ्लेक्स वगैरे लागलेले दिसत आहेत आणि पोलीस प्रोटेक्शन वगैरे ॲम्ब्युलन्स यांच्या गाड्या आता या ठिकाणी भरधाव वेगाने समारंभाच्या दिशेने जात असताना पाहायला मिळत आहेत. पहा, मी आतमध्ये जाऊन आलेलो, लाईव्ह स्ट्रीमिंग एक केलेली आहे. तुम्ही पाहिलं नसेल तर पाहू शकता, चेक करा, तो व्हिडिओ पण अपलोड केलेला आहे. या दिशेने आपल्याला बोगद्याच्या साईडला कार्यक्रम जो ठेवलेला आहे पुढे जायचं आहे. चला तर मग आता आपण पुढे जाऊ. तर एकंदरीत मंडळी आपण येऊन पोहोचलेलो आहोत आता या बोगद्याच्या परिसरामध्ये आणि इथं पाहू शकतो आपण भव्य दिव्य या ठिकाणी फ्लेक्स वगैरे लावलेले आहेत. आणि ही साईड म्हणजे बोगद्याची जो हा महाराष्ट्रातला समृद्धी महामार्गावरील सर्वात लॉंगेस्ट आणि सध्याच्या महाराष्ट्रातला सध्याचा सर्वात लांब बोगदा पण आहे. ह्याची लांबी 7.78 एवढी किलोमीटर लांबी आहे. 7.5 किलोमीटर जवळजवळ लांबीचा हा बोगदा आहे. पहा, आणि एकंदरीत हा पूर्णतः सज्ज झालेला आहे. आणि या दिशेला इकडून ठाण्याच्या दिशेने येणारी वाहतूक आपल्याला बोगद्यातून पाहायला मिळेल आणि याच दिशेला आपल्याला स्टेज वगैरे सजवलेलं दिसत आहे. इकडल्या दिशेने तुम्ही म्हणजे ह्या लाईनने या बोगद्याने तुम्ही लेफ्ट साईडच्या बोगद्याने मुंबईच्या दिशेने जाऊ शकता. या ठिकाणी फ्लेक्स आणि बोगद्याच्या बाहेरील आतमध्ये सुंदर असं आपल्याला या ठिकाणी पेंटिंग्स वगैरे केलेले दिसत आहे. पा, सध्याच्याला कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू आहे. प्रमुख पाहुणे वगैरे आहे, म्हणजेच आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर दोन्हीही उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब, त्याचबरोबर अजितदादा पवार साहेब हे येणार आहेत. इकडल्या दिशेने जर म्हटलं तर तुम्ही ठाण्याच्या दिशेने आतमध्ये जाऊ शकता. पलीकडले दृश्य पण आपण दाखवणारच आहोत. आता थोडंसं पुढे स्टेजच्या दिशेने जाणार आहोत, तिथलं काय नियोजन आहे हे पाहूया. तर मित्रांनो, आपण ठाणेकडे जाणारा जो साईड आहे लेफ्ट साईडच्या बोगद्याच्या साईडनं आलेलो आहोत आणि इथून आपण हे दृश्य पाहू शकतो. या ठिकाणी पुढे उद्घाटन होणार आहे हा बोगदा आणि पलीकडल्या साईडला जो आहे तो त्या ठिकाणी प्रोग्राम होणार आहे. तर इथं सुद्धा तयारी झालेली आहे. पहा, थोडंसं पुढे जाऊया आपण.
हे पाहत आहोत वेगवेगळ्या चॅनलचे वेगवेगळे पत्रकार या ठिकाणी पत्रकारिता करण्यासाठी आलेले आहेत. सर्वच भारतातील सगळेच हिंदी मराठी चॅनल जे आहेत न्यूज चॅनल, तर अगदी एक ट्रॅव्हल भरूनच आलेली आहे. शासनाला प्रोजेक्ट करणं गरजेचं होतं, तर त्यानिमित्ताने मग त्यांनी डायरेक्ट खरेदी करून असतं तर करून घेतला. आता त्याच्यानंतर त्यांनी 18 कृषी समृद्धी केंद्र साईडला डिक्लेअर केलेलं आहे. त्याच्यात संकल्पना अशी आहे की फक्त जमीन एकत्रित योजनेअंतर्गतच करायची आणि आमची पहिली ग्रामपंचायतीला तर आपण पाहत आहोत या ठिकाणी बऱ्याचशा ज्या गाड्या आहेत तर ठाण्याच्या दिशेने जाण्यासाठी प्रतीक्षेत आहेत. पहा ह्या ज्या एक्स्ट्रा ज्या बाजूला दिसत आहेत बाहेर ज्या गाड्या वगैरे उभ्या, तर ह्या ठाण्याच्या दिशेने प्रवास करण्यासाठी थांबलेल्या आहेत. आणि अजून या ठिकाणी इनॉग्रेशन होणं बाकी आहे. त्यामुळे जसंच या ठिकाणी समृद्धी महामार्ग ठाण्याच्या दिशेने ओपन होईल की लागलीच ही ट्रॅफिक पाठीमागची सुद्धा या बोगद्यातून सोडली जाईल आणि ठाण्याच्या दिशेने सुद्धा तिकडून वाहतूक आपल्याला आलेली या दिशेने पाहायला मिळेल. एकंदरीत या ठिकाणी आता भरपूर वेळ झालेला आहे. प्रतीक्षेत सर्वच जण आहेत आणि आता वेळ झालेली पावणे 1. अजूनही या ठिकाणी प्रमुख अतिथी पाहुणे वगैरे आलेले नाही आहेत. तुम्हा सर्व उपस्थितांचं पुन्हा एकदा स्वागत. आपले सगळे मान्यवर आता स्टेजवरती येत आहेत. महाराष्ट्र राज्याचे लाडके माननीय मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार साहेब, माननीय नामदार दादाजी भुसे मंत्री शालेय शिक्षण, माननीय नामदार नरहरी शिरवळ मंत्री अन्न आणि औषध प्रशासन, माननीय नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले मंत्री सार्वजनिक बांधकाम विभाग, श्रीमती मेघना बोर्डीकर राज्यमंत्री सार्वजनिक बांधकाम महाराष्ट्र राज्य, यासोबतच इतर सर्व मान्यवर, जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि इतर सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग इगतपुरी बोगदा प्रवेशद्वार लोकार्पण सोहळा अंतिम टप्प्याचे लोकार्पण आता इथे पार पडणार आहे. आपण या सर्वांचं स्वागत करणार आहोत. या तर एकंदरीत मंडळी गुड न्यूज ही आहे, वाहतूक सुरू झालेली आहे समृद्धी महामार्गाने. तुम्ही सुद्धा प्रवास करू शकता आणि केवळ आपण या कार्यक्रमाचे अपडेट देण्यासाठी आपण जवळपास 225 किलोमीटर छत्रपती संभाजीनगर वरून इगतपुरीपर्यंत आलेलो होतो. तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आता तुम्ही बिनधास्त ट्रॅव्हल करू शकता समृद्धी महामार्गाने ठाण्याच्या दिशेने आणि ठाणेवरून इगतपुरीपर्यंत. सांगायचं तात्पर्य की हा 701 किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्ग खुला झालेला आहे. आपण जे काही चित्रीकरण पाहिलेलं आहे या समृद्धी महामार्गाचं इनॉग्रेशनचं ठाण्याच्या बोगद्यामधील दृश्य पाहिलेले आहेत. तर एकंदरीत हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक करा आणि अद्याप जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका. अशाच पद्धतीचे आता इथून पुढं काही जे काही महामार्ग निर्मिती होत आहेत ह्याचे अपडेट आपल्या चॅनलवरती येतच राहणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता आपण या ठिकाणी थांबणार आहोत. बराच वेळ झालेला आहे. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत या ठिकाणी थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.